येवला तालुक्यातील कोटमगावला हजारो भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक, भाविकांची अलोट गर्दी। आषाढी एकादशी निमित्त येवला तालुक्यातील प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या विठ्ठलाच्या कोटमगावाला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो भाविक नतमस्तक झाले। येथील विठ्ठल दर्शनासाठी निफाड, चांदवड, मालेगाव, वैजापूर, येवला, कोपरगाव, श्रीरामपूर, नांदगाव या भागातील भाविक मोठ्या प्रमाणात पायी दिंडी सोहळ्यात सामील होऊन हजेरी लावतात। तर प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या कोटम गावाला हजारो भाविकांची अलोट गर्दी जमली होती। या यात्रेमध्ये खेळणी, पाळणे, मिठाईची शेकडो दुकाने थाटण्यात आली आहेत। येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात संध्याकाळपर्यंत लाखांपेक्षा जास्त भाविक विठ्ठल रुक्माई दर्शनासाठी नतमस्तक होतात। तर ग्रामीण भागातील भाविकांना देखील ओढ लागल्याने ते देखील विठ्ठल दर्शनासाठी आपल्या परीने दर्शनासाठी येतात। या पायी दिंड्यांसाठी रस्त्याच्या कडेला भाविकांनी खिचडी वाटप, केळी वाटप, चहा वाटप, दूध वाटप, पाणी वाटप भरपूर जागोजागी केला असल्याने दिंडीतील भाविकांनी मनसोक्त आनंद घेतला। लोकविचार न्यूज, नाशिक।